उन्हाची तिरीप खूप दाहक होती. 2च्या प्रहरी येसुबाईंचे पथक वशिष्ठी नदीच्या काठी पोहोचले होते. चिपळूण जवळच्या अमराईमध्ये महाराणी पोहोचल्या. तेथे नदीकाठीच न्याहारीसाठी पथक थांबलेले. पाठीमागून येणाऱ्या राजांचा येसुबाईंना इंतजार होता. इतक्यात मागच्या वाटेवर दूर झाडीत कल्ला उठला. 5-6 घोडी वेगाने दौडत पुढे आली. तशा महाराणी हसल्या. दशम्या उघडून ठेव, पहिल्या घासावेळी मी पोहोचतो. हे शब्द राजांनी खरे करून दाखवले म्हणायचे. पुढचा पल्ला गाठायचा होता. खंडोजी येसुबाईंना म्हणाला, मातोश्री घ्या, राजा आलंच. दशम्या सुटल्या. महाराणी पहिला घास तोंडी लावणार तो सर्वात पुढे आलेला घोडेस्वार सर्पदंश झाल्यासारखा कळवळून ओरडला, राणीसाहेब, घात झाला, वैऱ्याने घात केला. तोंडचा घास पानावर पडला. खंडोजी, येसुबाई, दासदासी झटकन उठून उभे राहिले. घामाघूम झालेले, जोराची दौड करून पुढे आलेले घोडेस्वार एकावेळी बोलू लागले, संगमेश्वरावर वैऱ्याचं आक्रमण आले. आम्ही स्वतः गावात हजारभर मोगले लांबून बघितले, आणि राजे, आपले राजे कुठं आहेत? खंडू बल्लाळाने कळवळून विचारले. राजे वैऱ्याला आडवे गेलेत. मोठी झुंबड गर्दी उडाली आहे. कविबुवांच्या वाड्यामोहरं मोठी लढाई सुरू आहे. होय, राजे निकरानं लढताना बघितलं म्या, पण आपलं लष्कर लई थोडं. त्यात वैरी मोठ्या फौजेनिसं प्रकट झालाय. इतक्यात त्या दोघा घोडेस्वारांच्या पाठोपाठ 200-300 घोड्यांच्या टापांचा गदारोळ कानावर आला. चिपळूणच्या सराईच्या दारातच ते पथक थांबले. संताजीने आपल्या घोड्यावरून खाली उडी ठोकली. त्याचा चेहरा गोंधळलेला होता. अंगावरच्या जामानिम्यावर धुळीचे आणि रक्ताचे डाग होते. त्याचा तो अवतार बघून येसुबाई पुढे धावल्या. त्यांनी विचारलं, संताजी, काय झालं? राजे कुठे आहेत? मातोश्री, घाबरायचं काही कारण नाही. अचानक सकाळी संगमेश्वरावर वैऱ्याने झडप घातली होती. चांगले 700-800 सैनिक होते. आमचं बळ अगदीच अपुरं, पण चांगलं झालं. आम्ही आक्रमण परतवून लावलं. आणि राजे कुठं आहेत? ते विचारताना येसुबाईंची छाती दडपून गेली होती. चिंता करू नका मातोश्री, ते क्षेम आहेत. महाराज आणि कविराज मधल्या जंगली वाटेने तडक रायगडाकडे परस्पर निघून जाणार आहेत. पण राजांना सोडून संताजी तू पुढे आलासच कसा? महाराणींनी विचारले. राजेही तिथं थांबलेले नाहीत. त्यांना तुमची लय काळजी. ढगातून पाऊस गळावा तसा वैरी अचानक उगवला तिथं. अजून किती वैरी धावून येणार कोणास ठाव. म्हणूनच राजांनी मला चिपळूणचं ठाणं रोखून धरायचा हुकूम दिलाय. येसुबाई सोबतचे 20-25 पालखी मेने गांगरल्यासारखे दिसले. महाराणींनी संताजीला प्रश्न केला, संताजी, अरे आमच्या शिरकाना तिथल्या वाटा आडवाटात घुसायला वारासुद्धा घाबरतो, तिथं वैरी कसा घुसला? मातोश्री, ही स्वकीयांचीच गद्दारी असणार. पण आता त्याचा विचार करत बिलकुल थांबू नका. पहिले निघा, नाहीतर मेने गडाकडे पोचायला वेळ लागेल. भुयांनी खांदे दिले. ते मेने पालख्या घेऊन गतीने पुढे धावत गेले. संताजीला चैन नव्हता. त्याने चिपळूणच्या ठाणेदाराला मदतीला घेतलं. इथला बंदोबस्त चोख लावण्यात तो दिवसभर मग्न होता. तितक्यात सायंकाळी 2 घोडेस्वार संगमेश्वराकडून धावत आले. त्यांचे काळे ठिक्कर चेहरे बघवत नव्हते. बातमी सांगतानाच त्यांना रडूच कोसळले. सरदार, घात झाला. आपण सारे निघून गेलात आणि पुन्हा वैऱ्याची नवी पथकं गावावर चालून आली. त्यांनी गावाला आग लागली आहे. आपला पुरा पराभव झाला आहे. पण राजे कुठे आहेत? काही जण म्हणतात राजे बाजूच्या झाडीचा फायदा घेऊन निघून गेले. काही म्हणतात राजांना आणि कविराजांना वैऱ्यांना धरून नेलं. धरून डोसकं फिरलं की काय तुझं? संताजी डाफरला. नेमकी खबर समजत नव्हती. संताजी आणि ठाणेदाराच्या उभ्याच बोलणे झाले. मागे काहीतरी भयानक प्रकार घडला असल्याची त्या दोघांची खात्रीच झाली. चिपळूणला बसणे शहाणपणाचे ठरणार नव्हते. हाताशी लगेच उपलब्ध असणार 500 घोडा संताजीने मदतीस घेतला. चला निघा, फिरा माघारी. संताजीने घोड्यावर मान ठोकली. घोडी पुन्हा संगमेश्वराकडे सुसाट धावू लागली. डोंगर दऱ्या ओलांडत ओढे उघळ पार करत संताजीचे पथक भर वेगाने संगमेश्वरात पुन्हा माघारी पोचले. तेव्हा गच्चा अंधार पडला होता. संगमेश्वराची दारुण अवस्था बघवत नव्हती. त्या नानत्या सुंदर गावाचा नक्षाच बदलून गेला होता. परिसराला दहशत बसावी म्हणून वैऱ्याने जाताना आगी लावल्या होत्या. अजूनही काही माड्या हवेल्या जळताना दिसत होत्या. जागोजाग रस्त्यात इतस्ता प्रेतांचे सडे पडले होते. टोळधाड येऊन गेल्यावर सारा गाव उद्ध्वस्त होऊन पडावा तशीच अवस्था झाली होती. गावामध्ये कोणी माणूस दिसत नव्हते. काही म्हाताऱ्यांनी लंगडे पळता येणं म्हणून लपून राहिलेले होते, इतकेच. अजूनही औरंगाची पथके पाठीमागून येणार आहेत अशी भूमिका कोणीतरी वठवली होती. त्यामुळे बाजूच्या जंगलात आग्रात लपलेले जीव अजून गावात परतायला तयार नव्हते. संताजीचे दळ आल्याचे कळताच काही म्हातारी दुर्बळ माणसे धाडसाने बाहेर आली. त्यांच्याकडून पक्की खबर समजली.
राजांना आणि कविराजांना वैऱ्यानं जिवंत धरून नेलं होतं. ती खबर ऐकताना तप्त सोन्यावर कोणी कोळशाचे पाणी ओतावे तसा संताजीचा चेहरा काळा निळा झाला. त्याला जोराचा हुंदका फुटला. तितक्यात पलीकडच्या वाटेने गिल्ला करत 500 घोडे धावत आले. हातखांब्याच्या दिशेने धनाजी जाधव माघारी आला होता. धनाजी आणि संताजी एकमेकांना भेटले. घोड्यावरूनच गडबडीने बोलणे झाले. धनाजी बोलला, संता, 2 तास मी इकडं तिकडं धावतोय, खूप तपास केला, पण राजांना घेऊन वैरी कोणत्या वाट्याने निघून गेला तेच कळलं. पण धनाजी थांबून कसं भागल? आपल्या सूर्यालाच वैरी घेऊन गेला बरं. बाकी माणसांचा दर्या काय कामाचा? संताजी हळहळत बोलला. खल झाला. गोवा रत्नागिरीच्या आणि चिपळूणच्या बाजूचा रस्ता सोडला तर उरत होती ती आंबा घाटाकडची वाट. वैरी कोल्हापूरहून तिकडूनच खाली उतरला असावा याची खात्री झाली. तेथून आंबाघाट गाठायलाही देवरुख आणि साखरप्यावरून किमान 5-6 तास लागणार होते. रस्ता अरुंद, वाटा निसरड्या, मार्गात अनेक उंच टेकड्या, बिकट खिंडी. प्रवास मोठा जिकिरीचा होता. निर्धार झाला. तानाजी आणि संताजीसोबत जमलेला सुमारे 1000भर घोडा आंबा घाटाच्या दिशेने निघाला. इतक्यात त्या गर्दीमध्ये कोणीतरी संताजीच्या घोड्याजवळ येऊन चिकटले. आपल्या रिकिवीतला पाय धरून उभ्या असलेल्या त्या हडकुळ्या ब्राह्मणाकडे संताजीने बघितले. चेहरा ओळखीचा होता तो. हो, संगमेश्वराच्या ठाणेदाराचे कारभारी त्र्यंबक शास्त्रीच होते. संताजीने गडबडीने विचारले, बोला शास्त्री बुवा, काय म्हणता? काही क्षणच या माझ्याबरोबर. बाजूचा कवी कलशांचा वाडा जळून खाक झाला होता. आतल्या विस्तवाची धग अजूनही बाहेर दारात लागत होती. तेथे समोर 50-60 प्रेते विखरून पडली होती. त्यापैकी एका प्रेतावर शाल पांघरलेली शास्त्रीबुवांनी हलक्या हाताने शाल बाजूला केली. समोरचे दृश्य पाहून संताजी गोंधळून गेला. दिवसभराच्या पळापळीत राजवीर उद्भवलेल्या महासंकटात आपल्याला कोणी पिताय, तो हिंदवी स्वराज्याचा सेनापती आहे, या कशाची संताजीला याद राहिली नव्हती. दुपारच्या लढाईत शंभूराजांना वाचवता वाचवता वृद्ध सेनापती म्हाळोजी घोरपडे कोसळले होते. आपल्या पित्याच्या शवाकडे पाहताना संताजी अंतर्बाह्य गदगदून गेला. कातर तिन्ही सांजेला येसूबाई महाराणी साहेब राजप्रासादातील भव्य अशा तुळशी वृंदावनाजवळ बसून होत्या. आपल्या आधी पोहोचू असा दावा करणारे शंभूराजे अद्यापही कसे परतले नाहीत याची चिंता त्यांना होतीच. इतक्यात अचानक 3 घोडेस्वार तेथे येऊन धडकले. त्यांच्या पाठोपाठ येसाजी कंक आणि इतर मंडळी तिकडे धावत येताना दिसली. त्या सर्वांची अत्यंत भेदरलेली तोंडे पाहून येसूबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. त्या तिघांनी घोड्यावरून खाली उड्या ठोकल्या. महाराणींचे पाय धरून ते मोठ्याने रडून सांगू लागले, राणी सरकार, अंगावर डोंगर कोसळला हो, घात झाला घात. वैऱ्यानं आपल्या राजांना धरून नेलं. काय? उभ्या देहावरच वीज कोसळल्यासारख्या येसूबाई जागच्या जागी थरारल्या. त्यांना दासी कुळमणींनी आधार देत सावरून धरले. कोणी धरून नेलं म्हणता दादासाहेबांना? येसूबाईंची बगल धरून उभ्या असलेल्या ताराऊंनी विचारले. मुकर्रब खानाने. मराठ्यांच्या राजाला पळवून नेलं? काय सांगता? असं कसं नेलं? क्षणभर आपल्या पाठीचा कणाच पिचल्यासारखं महाराणींना वाटलं. त्या तशाच खाली जागेवर बसल्या. त्यांना दरदरून घाम फुटला. भोवळ आली. तशी पळापळ झाली. पांढरा कांदा फोडून दासींनी त्यांच्या नाकाजवळ धरला. पण थोड्या वेळातच त्या मूर्छेच्या कैफातून बाहेर आल्या. राजाराम साहेबही आले. त्या धक्कादायक वार्तेने तेही मूर्छित झाले. गेली 9 वर्ष रायगडचा फड सांभाळणाऱ्या युवराज्ञींच्या अंगातले सच्चे रक्त उसळले. त्यांनी हरकऱ्यांकडून घडली कर्मकथा जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तोवर तेथे खंडो बल्लाळ, ज्योताजी केसरकर, रायप्पा महार अशी बरीच मंडळी जमली. रायप्पाला हुंदके आवरत नव्हते. उगाधाण्याला सोडून मी इकडं आलो ते कशापायी असं म्हणत तो ओक्साबोक्षी रडत होता. राजांना आणि कविराजांना शिरकाणातील मळे घाटाकडूनच पुढे नेल्याचे महाराणींना समजले. तशी त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडली. त्या बोलल्या, छे छे, असं कसं होईल? त्या निबिड अरण्यातून जायला भूतही घाबरतात म्हणे. अशी भयकारी वाट खानाला सापडेलच कशी? काय सांगायचं मातोश्री, दात बी आपलं आणि होट बी आपलं. काय घडलं ते पटकन सांगून मोकळे व्हा. इकडं श्वास कोणतोय आमचा. आपले दादासाहेब गणोजीराजे शिर्के स्वतःसोबत होते मुकर्रब खानाच्या. छे, तो ऐन जंगलचा रस्ता गणोजी दादांना तरी कुठला माहीत. त्यांनीच वाटाडे पुरवले. खाण्याच्या घोड्या माणसांची व्यवस्था केली. त्यांचे कारभारी गोवर्धन पंत भी होते सोबत त्यांच्या. डोळ्यातून झरझर वाहणारे उष्ण अश्रू महाराणींनी आपल्या पदराच्या टोकाने पुसले. दुसऱ्या क्षणी त्यांनी हरकऱ्यांना विचारले,
धनाजी संताजी कुठे आहेत? महाराणी कोणाला दखल? राजांवरच बिलामत कोसळली आहे, सगळीकडे गडबड उडाली आहे, अंधाधुंद मांजली आहे. पण मातोश्री, घाबरायचं मला कारण वाटत नाही. धनाजीरावही बुद्धीचे तेच, ते संताजींना घेऊन इकडंच येतील. आपल्या सल्ल्याशिवाय कोणतीही आगळीक करणार नाहीत. खंडो बल्लाळ बोलले. त्या भयंकर वार्तेने रायगड थरारला. प्रत्येक बुरुजावरून, देवडीवरून माणसे पळत सुटली होती. राजमहालाच्या बाहेर 3-4 हजारांचा जमाव जमला. राजे शंभूराजे कुठं गेला तो? बाहेरून जनांच्या आक्रोश, दुःखाच्या आरोळ्या आणि हंबरड्या आता ऐकू येऊ लागले. बाहेरचा तो सुगावा लागताच येसूबाई महाराणी सावरल्या, भानावर आल्या. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना खून केली. चला खंडोबा, चला ताराऊ. ते सारे महालाच्या बाहेर एका उंचवट्याच्या जागी आले. महाराणींना बघताच स्त्रिया, पोरांना, वृद्धांना कंठ फुटला. आईसाहेब, आईसाहेब असा आक्रोश करणाऱ्या रयतेला शांत करण्यासाठी महाराणींनी हात जोडले. त्या बोलल्या, ऐका, अशी बाजार गर्दी करू नका. औरंग्याशी आपलं युद्ध सुरू आहे. थोडं कमबहोत चालायचंच युद्धात. घाबरू नका. क्षणभर एखादा डाव उलटला म्हणजे औरंगजेबाचा विजय झाला की काय? रायगडाहून आता लवकरच फौजा बाहेर पडतील. आम्ही सारे वैऱ्याच्या अंगावर धावून जाऊ. राजांना औरंगजेबाच्या मुठीतून नव्हे तर यमाच्या दाढेतूनही घेऊन माघारी येऊ. त्याही स्थितीत जमलेल्या हजारोच्या जमावाने राजांचा आणि महाराणींचा जयघोष केला. त्यांना शांत करत येसूबाई बोलल्या, स्वार राऊतांनी आपापल्या जागी निघून जावं. आपले पहारे, मोर्चे, बुरुज सोडून अजिबात बाजूला जाऊ नका. हुल्लडबाजी कराल तर वैऱ्याला फायदाच होईल. जमलेला जमाव पांगला. राजारामसाहेब भानावर आले होते. आम्हाला वैऱ्याच्या मुठीतून सोडून आणणारे आमचे दादासाहेब दुश्मनाच्या हाती कसे लागले वहिनीसाहेब? ते कळवळून विचारत होते. खंडोबा, किमान 10-15 हजारांची ताजी तवाणी फौज उभी करायला किती वेळ लागेल? येसूबाईंनी विचारलं. इथं 5-6 हजारांची फौज आहे, पण सामान सुमान घेणं, शस्त्रास्त्र गोळा करणं गरजेचं आहे. बाकी फौजा साऱ्या स्वराज्यात जागोजाग नेमल्या आहेत. असं करा, आता लागलेच दूत सुधागड, सागरगड, बिरवाडीच्या किल्ल्यावर पाठवा. सकाळी न्याहारीच्या आत फौजा खाली पाचाडला पोचायला हवेत. मातोश्री, चिंता करू नका. दिल्या वेळेत बांधणीच्या माळावर घासदाण्यासह दळ त्यावर ठेवतो. तोवर धनाजी संताजी येतीलच, खंडो बल्लाळांनी सांगितलं. येसूबाई महाराणी आणि जाऊबाई ताराबाई रात्रभर जाग्याच होत्या. दुसऱ्या दिवशी रणावर निघायची तयारी सुरू होती. बरीचशी कामे उरकत आली. बाकी सारेजण नेमून दिलेल्या कामगिरीवर निघून गेले. रात्र बरीच वाढली होती. गारठाही वाढलेला. दोघांच्या अंगाखालची माती अधिकच थंडगार पडत चालली होती. पहाऱ्यावरचे 5,000 सैनिक जागसूद होते. वेगाने वाहणारा वारा लाकडी गवती बंदीखान्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता. बंदीखान्याचे कूड शाकळण्याच्या निमित्ताने एक थोराड शरीरयष्टीचा पहारेकऱ्यांचा सुभेदार पुढे आला. कुडावर बाहेरच्या अंगाने त्याने गवताच्या काही पेंड्या बांधल्या. बंदीखान्याचे कवाड उघडून तो आत आला. त्याने गवताचे 3 पाचुंदे आत आणले. आतून काही पेंड्या बांधायचा देखावा केला. त्याच्या हाताखालचे 2 हशम म्हणजेच त्याचेच खास बंदे होते. तो सुभेदार तसाच पुढे झाला. त्याने झटकन गवताच्या पेंड्या सोडल्या. तिथेच ओल्या मातीवर काडांची हलकीशी बिछायत तयार केली. ठणकत्या अर्धबधीर देहाच्या शंभूराजांना आणि कविराजांना हात दिला. त्या दोघांनाही हलक्या हाताने पुढे ओढत त्यांना बिछाण्यावरती झोपवले. अंधारात त्याचा चेहराही ओळखू येत नव्हता, पण त्याचे थरथरते हात मात्र खूप मायाळू कनवाळ होते. त्या दोघांनाही त्या सुभेदाराने तिथे नीट झोपवले आणि एकाएकी त्याला भरून आले. तो धाडकन तसाच मातीत बसला. शंभूराजांचे पाय धरून तो मुसमुसून रडू लागला. त्या उष्ण आसवांनी शंभूराजांची गात्र जणू काही भानावर आली होती. राजे कातर आवाजात उद्गारले. बंधू मिया खान, बंदोबस्ताच्या निमित्ताने तो त्या दुर्गंधीने भरलेल्या बंदीखान्यात अनेकदा जाई. तेव्हा आत प्रवेश करणाऱ्यात त्याच्याच जीवाभावाचे हाशम असत. राजांना आणि कविराजांना जमेल तेवढा फलाहार पुरव, कुठे त्यांची सेवा शुश्रूषा कर, यामध्येच मिया खान स्वतःला धन्य मानत होता. ह्या जालिम बंदीखान्यात राजांचे आणि कविराजांचे कान, डोळे सारे काही तोच होता. त्यामुळेच बहादूरगडाबाहेरच्या बातम्या राजांना समजत होत्या. एकदा मिया खान हळू शंभूराजांना बोलला, राजे, काय वाटेल ते करून तुमच्या ह्या बंद्या सेवकानं तुम्हाला बहादूरगडाच्या पोलादी कुसाबाहेर काढलं असतं. इथून बाहेर पडण्यात कसोटी नाही, पण या भुईकोटाच्या चारोतरफ 100 कोसापर्यंत फक्त मुघलांचाच अंमल आहे. जुलमी पातशाहनं कोणा मराठ्याचा पागेत घोडा ठेवू दिलेला नाही. तरण्या ताठ्या पोरांना गावागावातून झोडपून काढलंय. अनेकांना पळवून लावलंय. अवतीभोवतीचा सारा मुलखच दुश्मनाच्या कब्जात आहे. जाऊ द्या खानसाहेब, जिंदगीचं एवढं काय, काही माणसांच्या जन्मवेळाचं अशा चमत्कारिक असतात म्हणून सांगू. अशी माणसं जगण्यापेक्षा आपल्या मरणानेच मोठी होतात. त्याच प्रभावळीसाठी जगदंबेनं आमची निवड केली असेल तर दोष तरी कोणाला देणार?
रायप्पा महाराने दिंडी वेळेच्या बंडाळीत आपले प्राणपुष्प शंभूराजांच्या पायावर वाहिले होते. त्याची ती बेहोशी बघून त्याच्या भावाने देवाप्पाने आधीच महाराणींची ती चिठ्ठी स्वतःच्या कनवटीला घेतली होती. योगायोगाने देवाप्पाची आणि मियाखानची भेट झाली आणि ती चिठ्ठी आणि देवाप्पाही योग्य स्थळी पडले होते. त्या दिवशी रात्रीच्या पहाऱ्यावेळी मियाखान अंमलदार या नात्याने बंदीखान्याजवळ पोहोचला होता. त्याचे मदतनीस हशम त्याच्या सोबत होतेच. त्यामुळेच त्यांनी आतून बंदीखान्याचा दरवाजा बंद केला. सहस्त्र फौजांच्या कड्या बंदोबस्तातही केवळ मियाखानमुळेच येसुबाईंचा खलिता शंभूराजांपर्यंत येऊन पोहोचला होता. आपल्या लाडक्या महाराणींची अक्षरे वाचताना शंभूराजांचे डोळे भरून आले. महाराणींनी कळवले होते, राजे, चिंता नसावी. आम्ही मोठं सैन्य बांधायला सुरुवात केली. पातशहाच्या बहादूरगडावर येऊन सुद्धा जंग करायची आमची इकडे तयारी चालवली आहे. आपण निश्चिंत असावं. औरंग्याच्या मगरमिठीतून आम्ही तुम्हाला बंधमुक्त केल्याशिवाय कसं स्वस्थ राहू. येसुबाईंच्या पुढच्या ओळींनी मात्र राजांचे हृदय कालवून सोडले. महाराणींनी लिहिले होते, राजे, आपल्या कैदेची वाट आमच्या माहेरातून जावी हे आमचं केवढं दुर्भाग्य. राजे, आपल्या येसूला माफ करा. राजांनी बराच वेळ चिंतन मनन केले. मियाखानने आत आपल्या हशमांच्या मेळ्यातून वेषांतरे करून तल्लक बुद्धीचे 2 विजापुरी ब्राह्मण आणले होते. त्यांना राजांनी सांगितले, आम्ही सांगू तो सारा मजकूर कानात साठवा. इथून बाहेर गेल्यावर तो आठवा आणि आमच्या हृदयाची बोल जसेच्या तसे रायगडाकडे धाडा. मजकुरासोबत आम्ही आमच्या खुणेची अंगठी देतो. मग सारे शब्द इच्छित स्थळी पोहोचतील. शंभूराजांनी मजकूर कथन केला. येसुराणी, जीवाला उगा वंगाळ वाटू घेऊ नका. आला प्रसंग कोणाही मनुष्याची गती थांबवणार आहे, मग ती गुंग करणार आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही अरिष्टे टळतील अशी उमेद वाटते. मात्र येसुराणी, उगाच आपल्या माहेराला दोष देऊ नका. पुढची अक्षरे सांगताना राजांचे हृदय खूप कळवळून आले. गणोजींच्या पाजीपणाबद्दल आपल्या शिर्के कुळालाही दोष देऊ नका. आम्ही रायगडावर सत्ता ग्रहणासाठी चाललो होतो तेव्हा आमच्या पाठीशी तुमचे पिता पिलाजीराव शिर्के कड्यासारखे उभे ठाकले होते. महाराष्ट्राची सर्वात कर्तव्यदक्ष महाराणी म्हणून ज्या येसुबाईंनी रायगडाचा राज्यकारभार 7-8 वर्षे सांभाळला, तिला जन्म देणाऱ्या कुळाला कोण बोल लावेल. येसुराणी, कुळे वाईट नसतात, पण मनुष्यप्राणी मात्र दगाबाज, गूढ, अकल्पित असतो. चालायचंच. हातीमध्ये किडे राहणारच आणि भव्य महालांनाही मोह असणारच. मात्र तुम्ही अशाच हिमतीने उभे राहा. आमच्याकडून पुढील इशारा येईपर्यंत सह्य पर्वताच्या अंगाखांद्यावरचे आपले अजिंक्य बेलाग किल्ले कोणत्याही परिस्थितीत गमावू नका. आमच्या चिंतेनं तुमचं काळीज पोखरून गेलं असेल, मात्र आमची अजिबात फिकीर करू नका. आमच्या आबासाहेबांनी महाराष्ट्राच्या भाळावर हिंदवी स्वराज्याचं गोंधन गोंधलंय. त्यासाठी तानाजी, बाजी, शेलार मामांसारख्या अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याचं हे गोंधन अबाधित राखण्यासाठी महाराणी प्रसंगी आपल्या कपाळावरचं कुंकू पुसायची तुम्ही तयारी ठेवा. मात्र कोणत्याही परिस्थितीत गडदुर्गांचे ताबे दुश्मनाला मिळू देऊ नका. एके रात्री अचानक पातशहाला उपरती झाली. त्याला आठवलं, कवी कलश म्हणजे संभाचा श्वास आहे. याची कल्पना मराठ्यांच्या प्रत्येक घरात, गावात आणि पोरासोरांतही होती. नेमका हाच धागा पकडला तर पातशाह रात्रीचाच उठला. त्याची पावलं महालाबाहेर पडली. गस्तीची पदके सावध झाली. बहुतेक शहनशाह तपासणीच्या कामी बाहेर पडला असावा. फौजेत घाबरगुंडी उडाली. मात्र पातशाह त्या कुप्रसिद्ध बंदीखान्याकडे वळला नाही. त्याने रहुल्ला खानाच्या डेऱ्यात मध्यरात्री एकट्या कवी कलशांना घेऊन यायचा फौजदाराला हुकूम दिला. कविराजांची पावले डेऱ्यात आली. त्यांनी समोरच्या तक्क्याला रेलून बसलेला अस्वस्थ पातशाह बघितला. तसे कविराज मनापासून हसले. शंभूराजांना अलग पाडून कलशांना बोलवण्यामागचं रहस्य त्यांच्या तात्काळ लक्षात आलं. आजपर्यंत औरंगजेबाने कविराजांना आणि शंभूराजांना धमक्या, धाकदपटशा, खोटी वचनं, तात्काळ जीवे मारण्याचे इशारे असे अनेक कडू काढे पाजून पाहिले होते. त्या कोणत्याही औषधाचा परिणाम त्या दोघांवर झाला नव्हता. म्हणून तर औरंगजेब कलशांना एकट्याला गाठून ही नवी तिरकी चाल खेळू पाहत होता. तैलबुद्धीच्या कविराजांनी सारा मतलब जाणला. रहुल्ला खानाच्या डेऱ्यात चिरागदानी जळत होती. त्याच्या तांबूसलाल उजेडात पातशहाची आणि खानाची मुद्रा काही औरच दिसत होती. कविराज आत येताच खानाने डोळ्यानेच खुणा केल्या तसे कलशांच्या अंगाखांद्यावरचे बेड्यांचे बरेच ओझे खाली उतरवले गेले. पातशहाची पर्वा न करता खळखळून हसत औरंग्याची खिल्ली उडवत कविराज बोलले, लोड एक बेवकूफ पातशाही एक नादान शायर से सौदा करने के लिए खुद चला आया. सलामीलाच कविराजांकडे हसून पाहत औरंगजेबाने सरळ सवाल केला, बोलो कविराज क्या चाहते हो. त्यावर मनमुराद हसत कलश बोलले, शायर आणि कवीच्या मेंदूत मस्तीचा बारूद भरलेला असतो शहनशाह. आमच्या दुनियेत सिंहासनाला कवडी इतकंही मोल नसतं. आमचा कैफ, आमची बेहोशी आणि बेखुदी म्हणजेच आमचं सिंहासन. पातशाहनं कवी कलशांकडे दयेने पाहिलं आणि उपासाने हसत तो बोलला,
पागलखान्याच्या फटीतून जे लोक बाहेर पळून येतात त्यांनाच दुनिया शायर म्हणून ओळखते. तूही एक नादान शायर आहेस बस. बिलकुल. म्हणूनच तुला जागीर हिरे जवारात अशी कसलीही चाहत असणार नाही. जी हा, अंगावर लाज झाकण्या इतका लिबास आणि शंभू राजासारख्या दोस्ताचा नव्हे फरिश्त्याचा सहवास लाभला की माझ्यासारख्याला अजून दुसरं काय हवं. कवी कलश बेपर्वाईने बोलले. तुझ्याकडं आमचं तसं छोटंसंच काम आहे. त्या संभाजीराजेचा मुख्य दिवाण आणि वजीर आझम म्हणून तुला सारे मरगठ्ठे ओळखतात. त्या संभाराजेंचं तू गिरफ्तार झाला आहेस ही खबर चारों तरफ केव्हाच फैलवली आहे. अभी बस आपको इतना ही करना है. काय? तुझ्या स्वतःच्या सही शिक्क्यानं मराठ्यांच्या प्रत्येक किल्लेदाराला एक खुला हुकूमनामा धाडायचा. संभाजीराजानं आपली जान बचावण्यासाठी औरंगजेब पातशहाशी सौदा केला आहे असं दडपून सांगायचं. उसके मुताबिक किल्ले खाली करा, मोगलांच्या ताब्यात द्या असा हुकूम कळवायला मला, म्हणजे तुला कवी कलशाला संभाजीराजेने सांगितलंय असा झूटा कंगावा करायचा. खोटे हुकूम? शंभू राजांच्या नावे खोटे हुकूम? ह्या एका छोट्याशा शाही सेवेबद्दल तुला मालामाल करू. बोलो, कौनसी जागीर चाहिए तुझे? बरेली, ससाराम, कानपूर या आग्रा? आपले इच्छित साधण्यासाठी घाईला आलेला पातशाह विचारू लागला. कलशांनी पातशाहकडे उपासाने आपाद मस्तक बघितलं. पातशाहच्या कुत्सित नजरेला आपल्या निर्धारी नजरेने जाळत कविराज उत्तरले, पातशाह सलामत. आपण खूप कमीने आहात हे तुमच्या शहजादा अकबरापासून अनेकांनी आम्हाला सांगितलं होतं. लेकिन आज तो मुझे पता चला कि आप तो दुनिया के सबसे कमीनों के मक्कारों के सरताज हो. जबान संभालो बेवकूफ. पातशाह कडाडला. अरे, स्वार्थासाठी सख्या भावाच्या पोटात आणि पाठीत खंजीर खुपसणारा बदमाश तू. आपल्या पंडित दासासारख्या हुशार भावाचं तू मुंडकं कापलंस. ते धुतलेलं ताजं मुंडकं एखाद्या खेळण्यासारखं मांडीवर घेऊन तू ते बराच काळ निरखत बसलास. इतका तू हैवान. आपल्या जन्मदात्या मात्यापित्याचे पिण्याचं पाणी तोडणारा तू एक हरामजादा. यारी दोस्तीचा खरा जलवा काय असतो हे तुझ्यासारख्या निष्ठुर हृदयाच्या मनुष्याला काय कळणार. ठहरो पागल, खामखा जिंदगी गमावून बसशील. करून करून माझं काय वाकडं करशील रे बुड्ड्या कोल्ह्या. पागल बम्मन, तुला फाशीच्या फांद्यावर लटकावेन मी. अरे, शंभू राजासारख्या एका दिलदार दोस्तासाठी ह्या नादान जिंदगीचा जुलूस केव्हाही आणि कसाही संपला तरी 72. कलश गर्वाने उद्गारले. त्या सडेतोड उत्तराने पातशाह काहिलीतल्या रसासारखा गरमागरम झाला. त्याने बाहेर चाबूक कोयंडे घेऊन उभ्या असलेल्या आपल्या खोजांना फौजींना आत बोलवले. कविराजांच्या अंगावर सपासप आसोट पडू लागले. काही काठ्याही पडल्या. त्यांच्या मस्तकातून रक्ताची धार लागली. जखमी जनावरासारखे कविराजांना तेथून बाहेर फरफडत ओढत नेले. ज्या दिवशी पातशाहनं बहादूरगड सोडायची तयारी केली त्याच्या आदल्या रात्री फौलाद खान हळूच पातशाहच्या कानाशी लागला. जहापना, संभाजी राजाने तो संभा का दिवाण सही. शेवटी तो कलुषा फुटलाय. साहेब सॉरींना स्वतः भेटून त्याला आपला मकसद खुला करायचा आहे. पातशाहचा स्वतःच्या कानावर आणि डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण ह्या मार्गाने जरी अखेरीस यश मिळत असेल तर त्याला हवे होते. त्यामुळेच औरंगजेब कलशांच्या भेटीस उत्सुक होता. गेल्या भेटीतच कविराज मागतील ती जहागिरी देण्याची तयारी पातशाहने दाखवली होती. मात्र जहागिरीच्या मंत्राने अशी आणि इतक्या लवकर जादूची कांडी फिरेल याची कल्पना पातशाहला नव्हती. अनेक दिवसांची उपासमार, वेळोवेळी फौजींकडून झालेली बेदम मारहाण यामुळे कविराजांच्या शरीरावरची राया निघून गेली होती. देह थकल्यासारखा झालेला, डोक्यावरच्या केसात कोंडा भरल्यासारखे झालेले. अत्तरांचे शौकीन असलेल्या कविराजांच्या अंगाला रक्ताचा आणि घामाचा कुबट वास येत होता. पातशाहने कलशांना आपल्या नाकासमोरच्या गादीवर बसण्याचा इशारा केला. पण कलश उभेच होते. पातशाह औरंगजेब थोडा गरमीतच बोलला, क्यों कविराज, कौन सी जहागिरी चाहिए? आग्रा, बरेली, लखनौ या ससाराम? बोलो कौन सी? खाली एक फरियाद घेऊन आलोय आपल्या दरबारात. कलशांचा स्वर खूप कोरडा होता. कैसी और कौन सी फरियाद? शहनशाह, माझे तुकडे करून कुत्र्यांच्या पुढे टाकलेस तरी 72, पण माझ्या राजाला राजासारखे वागव. कलशाचे कथन ऐकून पातशाह चक्रावला. त्याने गुस्सातच विचारले, कशासाठी आलायस? तुझी जान बचावायला की संभाची? भीक आम्ही नाही मागत तुझ्या पुढे. फक्त तैमूरच्या थोर वंशाची
सूट बाद करणाऱ्या शहनशाला मी इतकंच सांगायला आलोय, बोकड कापणारा कत्तलबाज खाटी आणि हिंदुस्थानच्या सिंहासनावर बसणारा राजा या दोघांच्या वर्तावामध्ये किमान काही फरक असावा. कलशांच्या त्या बोलण्याने पाचशाचे स्वारसेवक थरथर कापू लागले. पाचशाचे डोळे रागाने असे गरगर फिरू लागले की जणू काही ते कपाळामध्येच घुसत चालले होते. कलशांच्या जिभेची समशेर सपासप वार करतच होती. काफरांचा सन्मान करायची आमची रीत अशीच असते. बेवकूफ, पाचशाने दुश्मनांकडून तरी किमान तहजीब आणि दिलदारी शिकावी. कोणत्या तहजीबचे आणि दिलदारीचे धडे आम्हाला देतोस तू पागल शायर? पाचशा खेकसला. हा शायर थोडा थोडा इतिहासही जाणतो. तुमची आणि सुजाची जेव्हा जन्म मरणाची झुंज चालली होती तेव्हा पंजाबात मिर्झा राजा जयसिंग तुझ्या विरोधात लढत होता. तेव्हा तिथल्या लाखीच्या अरण्यात तुझ्यावर असा कठीण प्रसंग उद्भवला होता की तू अचानक त्या जंगलात मिर्झा राजा जयसिंगांना एकटा दुकटा सापडला होतास. सिंहाच्या पंजात एखाद्या भेडबकरीचा पाय सापडावा तशी तुझ्यावर वेळ आली होती. त्याचवेळी अजिबात दयाबुद्धी न दाखवता त्याने तुझा गळा चिरला असता तर औरंगजेब नावाचं हे संकट आज शिल्लकही उरलं नसतं. कलशांच्या त्या माहितीने पातशाह बावरला. लगेच स्वतःला सावरत आपल्या खोजांवर पहारेकऱ्यांवर ओरडला, बदमाशो, पागलो क्या देख रहे हो? ओढा या बेशरम शायराला, त्याच्या तंगड्या तोडून फेकून द्या एखाद्या गंद्या नाल्यात कायमच्या. पाचशाचे खोजे स्वार शिपाई कविराजांना फरफडत ओढत नेऊ लागले. तेव्हा मागे वळत दात ओठ खात कलश मोठमोठ्याने गरजू लागला, अल्लाची सेवा फक्त टोप्याशिवायचं नाटक करून होत नाही. पागल पातशाह, तुझ्या मेंदूचे टाकेच ढिले झाले आहेत. अरे देखते क्या हुकम बघतो, पकडो ले जाओ उस नादान शायर को. पातशाहच्या सोबत संभाजीराजे आणि कवी कलश दोन राजबंदीही होते. त्यांच्यावरचे ते शारीरिक आणि मानसिक अत्याचार तसेच सुरू होते. त्यांचे चित्कार जवळून ऐकून कदाचित रायगडावरच्या महाराणीचे काळीज फाटेल आणि आपल्या धन्याची जान बचावण्यासाठी तरी ती तुळापूरकडे धावत पळत येईल, तर त्या गोष्टीसाठी पातशाही खूप आतुरला होता. 3 मार्च 1689ला पातशाही फौजा भीमा कोरेगावच्या राणापर्यंत येऊन पोहोचल्या. तुळापूरच्या पाठीमागचा डोंगर धरून खाली भीमा काठाने पातशहाचा तळ पसरला होता. एकीकडून तेथे वाहत येणारी तुकोबाची इंद्रायणी आणि दुसरीकडून येणारी भीमा या दोघींच्या संगमावरच तुळापूर वसले होते. दोन्ही नद्यांच्या मध्ये एक टेकडीसारखा उंचवट्याचा भाग बनला होता. त्या मोक्यावर औरंगजेबाने आपल्या लालबारीचा तळ उभारला होता. त्याच्या उरलेल्या 3 लाख फौजेचा, बाजारांचा आणि बुणग्यांचा तळ पार वडूबुद्रुक आपटी ते कोरेगाव भीमा गावापर्यंत पसरला होता. लालबारीचे डेरेदांडे ज्या दिवशी तेथे लागले त्याच दिवशी सायंकाळी औरंगजेबाने मियाखानाला एकांतात बोलून घेतले. मियाखानाच्या कानामध्ये औरंगजेब कुजबुजला, फौजेतला आमचा सर्वात विश्वासाचा माणूस म्हणून आम्ही तुला पाचारण केले आहे मियाखान. जहापना, आपके खातीर तो जान हाजीर आहे. आम्हाला एक अंदेशा येतोय. आमची खात्रीच झाली आहे की आमच्या छावणीतले काही मक्कार अजूनही खुफिया तौर पर त्या संभाला शामिल आहेत. क्या बात कर रहे हो मेरे आका? आमचा कोणावर भरोसा उरला नाही. कौन है मक्कार? उनको आप ही ढूंढ निकालिए. बिल्कुल, जाती तौर पर कोशिश करूंगा मेरे आका. मिया खान ने सौगंध खाल्ली. तुळापूरच्या छावणीतही दिवस पालटू लागले. जुल्फिकार खानाकडून फत्तेची बातमी नाही. मराठ्यांची महाराणी आणि तिच्या फौजा शरण यायचेही नाव नाही. त्यामुळे पातशाह खूपच संतापला. त्या 2 राजबंद्यांना पकडून पूर्ण महिना लोटला होता, तरी राजबंदी जिवंत होते. पातशहाच्याच नव्हे तर सर्व फौजींच्या डोळ्यासमोर त्या क्रूर सत्यकथा पुन्हा पुन्हा तरळत होत्या. संभाराजे आणि कलशांना मारझोड करूनही हाती काहीच गवसत नव्हते. रागाच्या भरात औरंगजेबाने एके सकाळी रहुल्ला खानाला हुकूम दिला, जा त्या कवी कलशाच्या डोळ्यात तापती सळई फिरवून त्याचे डोळे काढा. खोजे हुशम आणि इतर फौजी तिकडे धावले. हुकमाची तामिली झाली. कविराजांचे ते पाणीदार डोळे आणि त्यातल्या चमकत्या भोवल्या नाहीशा झाल्या. त्यांच्या डोळ्यांच्या फक्त भयावह खाचा उरल्या. पाचशा राजबंद्यांची रोज बारकाईने चौकशी करायचा. दोन्ही राजबंद्यांचा देह तालीमबाजीवर पोचला होता. म्हणूनच ते खूप टणक धीरोदत्त होते. त्यांच्या जागी कोणी दुबळ्या मनाचे असते तर ते केव्हाच हाय खाऊन मरून गेले असते. कविराजांचे आणि शंभूराजांचे अन्न खूप कमी झालेले. एके दिवशी सकाळीच औरंगजेबाने शंभूराजांना आपल्या सदरेवर आणले. त्यांच्या अतिशय पाणीदार डोळ्यांकडे बघत पातशाह विषादाने हसला. आपल्या सरदारांपुढे शंभूराजांची खिल्ली उडवत तो बोलला, संभाजीराजे, दोस्ताच्या डोळ्यांचा खाचा बघून तरी तू शहाणा होशील असं वाटलं होतं. पण खैर, औरंगजेबासारख्या सैतानाकडे नजर लावणे हे शंभूराजांना पाप वाटत होते. त्यांचे लार जर्द डोळे
सुडाच्या आगीने नुसते ठिणग्या टाकत होते. बादशाह गुस्सात बोलला, तुझ्या दोस्ताची जीभ आम्ही मागेच छाटून टाकली होती. तुझी शिल्लक ठेवली होती ती शिकस्तीची पराभवाची बात ऐकण्यासाठी. पण तुझं तकदीरच खराब दिसतंय. अतिशय दुखावलेला, फते मिळूनही हाती काहीच न गवसलेला बादशाह खूप चिडला होता, भडकला होता. तो दात ओठ खात धीम्या सुरात गरजला, संभाजीराजे, तुला आता नवी दृष्टी देण्याचीच गरज आहे. आधीच ठरल्याप्रमाणे बाजूला तापत्या सळ्या तयार होत्या. त्या ज्वालांच्या लालभडक कांड्यांना औरंगजेबाने एकदा बघून घेतले. सरदारांच्या मेळ्यात मागच्या बाजूला भयभीत होऊन मियाखान खडा होता. बादशाहची त्याच्यावर नजर खिळली. त्याने करारी शब्दात हाक दिली, आइये मियाखान, सामने आइये. मियाखान समोर येऊन लटपटत्या अंगाने उभा राहिला. शंभूराजांचे हात पाठीमागे बांधलेले, त्यांचे वटारलेले डोळे पाहत औरंगजेब खुशीने हसला. तो बोलला, वजीर आजम, संभाजीराजाला नवी दृष्टी देण्याची नापाक कामगिरी बजवायला आम्हाला एका इमानी मनुष्याची गरज होती. आणि मियाखानसारखा इतका वफादार इसम आमच्या लष्करात दुसरा कोण भेटणार. मियाखान बादशाह गायावाया करू लागला. तोच बादशाह लोहरांवर ओरडला, मियाखान नाही म्हणत असेल तर संभाजीराजेच्या आधी त्यालाच दृष्टी द्या. खानाच्या हातांना हिव भरले होते. त्याने थरथरत्या हाताने पोलादाच्या त्या पेटत्या कांड्या हाती धरल्या. 4 धीमी पावले टाकत तो शंभूराजांजवळ चालत गेला आणि शंभूराजांच्या तेजस्वी डोळ्यांकडे त्या तप्त सळ्या नेता नेता त्याने त्या कचकन आपल्या पोटात खुपसल्या. एकच गिल्ला उडाला. बादशाहच्या इशाऱ्याने हुशम पुढे धावले. त्यांनी मियाखानच्या अंगावर तलवारीचे कचाकच घाव घातले. मियाखानाचे रक्तमांस शंभूराजांच्या पायावर उखळले. बादशाहच्या इच्छेप्रमाणे हशम पुढे सरसावले. रांजणातून रवी गोलाकार फिरवावी तशा त्या तप्त लालजर सळ्या शंभूराजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र असा आवाज झाला. डोळ्यातून धूर माजला. चर्येवरची कातळी थरथरली इतकेच, पण तोंडातून भीतीची आक्रोशाची आरोळी उठली नाही. त्या गोष्टीचे मात्र औरंगजेबाला खूप दुःख झाले. दुपारी अचानक वाहनांचे धाडधाड आवाज ऐकू आले. त्यांची काटेरी कुरकुर, अस्पष्ट कुजबूज आणि वेगवान हालचाली यावरून शंभूराजांनी ओळखले. ते मृत्यूदूतच होते. राजे सावध झाले, पण ती भयप्रद पावले पलीकडेच थांबली. कानावर कवी कलशांच्या बाजूची झटापट ऐकू आली. सैतानाच्या त्या दूतांनी कविराजांना जखडले वाटते. पावले दूर निघाली. डोळ्यांच्या खाचांना दृष्टी नव्हती, पण राजांच्या शरीराची सारी रंध्रे सख्या दोस्तासाठी आक्रंदत होती. शंभूराजांनी कठोर सुरात हाक दिली, थांबा, इकडे या. त्या हाळीची जरब खूप धारदार आणि तीक्ष्ण होती, जिने त्या यमदूतांची पाय लटपटले. ते यांत्रिकपणे कलशांना घेऊन राजांच्या पुढे आले. दोघांच्या श्वासांना एकमेकांची ओढ होती. शंभूराजांनी कविराज करून हंबरडा फोडला. तसे ते दोन्ही देह एकमेकांकडे ओढले गेले. दोघांचे हात पाठीवर बांधलेले. एकमेकांना मिठी द्यायची त्या दोन्ही देहांना खूप आस होती, परंतु ते शक्य नव्हतं. गारगोटीवर गारगोटी घासली की त्यातून ठिणग्या बाहेर पडतात, तसे ते दोन्ही देह एकमेकात जणू जीवाशिवाचा सेतू बांधत होते. त्यांचे श्वास, हुंकार यांनी न्यारास गोप तयार केलेला. कविराजांना जिभेअभावी बोलता येत नव्हतं. त्यामुळं त्या देहाची विलक्षण तडफड चालली होती. पंख तुटलेला जटायू असा तळमळला नसेल. शंभूराजांनी आक्रंदत विचारलं, कविराज, चाललात आपण मृत्यूच्या या महामंदिराकडे? आमच्याही आधी? किती भाग्यवान आहात आपण. कविराजांच्या देहाची तगमग तगमग झाली. औरंगजेबाच्या दुष्ट कट्यारीने जिभेच्या शेंडा कापून नेला होता. दुपारीच औरंगजेबाच्या धटिंगणांनी कारभार आटोपला होता. कविराजांचे हात पाय असे एक एक अवयव तोडण्यात आले. ते रक्तमांस नदीच्या दरडीवर भिरकावलं गेलं. 15 मैलांच्या परिघात पसरलेल्या पाचशहाच्या तळावर खूप सन्नाटा पसरला होता. कवी कलशांना हालहाल करून मारल्याची खबर सर्वत्र झाली होती. फौजी तळानं अनुभवलं होतं. कवी कलशांच्यावर होणारे अत्याचार ही जणू शंभूराजांवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक अत्याचाराची रंगीत तालीमच असायची. पाचशहाच्या फौजेत काम करणारे गरीब मराठी भिस्ती, पानके, वाडपी चोरून रडत होते. शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या पुत्रावर स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीवर ओढवलेला हा दुःखद प्रकार त्यांना खूप भिवत होता. बादशाही तळावर सजेची अंमलबजावणी करण्यासाठी एक वेगळे फाशी तख्त होते, पण तिकडे कविराजांना किंवा शंभूराजांना न नेण्याचा निर्णय पातशहानेच घेतला होता. जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा संधी गवसेल तेव्हा पातशाह, शंभूराजा आणि कलश हे मामूली कैदी आहेत, फाशी तख्ताकडेही त्यांना घेऊन जायची नाही अट्टासाने सांगत होता. त्याचाच परिणाम म्हणून कलशांच्या देहाचे तुकडे भीमा नदीच्या दरडीवर पडले होते. तिन्ही सांजेची खबर बाहेर पडली. संभाच्या शिक्षेचा अंमल दस्तूरखुद्द आलमगीर पातशहांना बघायचा आहे. त्यासाठी ते नदीकडे निघाले आहेत. ती गोष्ट समजताच बोटाच्या दाराचं दासत खानाने त्यांना रोखून धरले. पातशहा दरडीवर पोचला.
भीमेच्या पात्रात सूर्याचा गोळा दडत होता. आजूबाजूच्या सर्व राहुट्यांना, गोटांना, पागांना नेत्र फुटले होते. सर्वांच्या नजरा नदी तीराकडेच लागल्या होत्या. साखळदंडांनी बद्ध केलेले शंभूराजे भीमेच्या उतरणीवर उभे होते. त्यांच्या डोळ्यांच्या खाचातून मीनासारखा द्रव पाझरत असल्याचा भास होता. डोई दाढीचे 1.5 महिन्याचे बाल ताठ झालेले त्या योग्याच्या दिमाखात उभे होते. रापलेली चर्या उन्मादमान हर्षाने वाकल्यासारखी दिसत होती. इतक्या संकटानंतरही, वादळ वाऱ्यांच्या जीव घेण्यात तडाख्यानंतरही मान आणि पाठीचा कणा ताठ होता. भीमेच्या पात्रात अंधार पाझरू लागला. दरडीवर मोगलांच्या दिवट्याने हलाल पेटले. माशालींच्या उजेडात मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे असतानाही शंभूराजांच्या चर्येवर एक आवरसा दिमाग होता. ते पाहून त्या मृत्यूंजयी अमावस्येच्याही काळजात थरकाप उडालेला. बादशाह धीमी पावले टाकत पुढे गेला. हातामध्ये आखूड पात्यांचे पण मजबूत, अतिशय धारदार जमदाडे आणि कुऱ्हाडी घेतलेले 5 दैत्य तिथे उभे होते. पाठीमागे तात्पुरता खांब उभारला गेला होता. त्यावर अजून कलशांच्या रक्ताच्या ताज्या खुणा होत्या. बादशहाने आपल्या नजरेचा इशारा करताच त्यातले 2 दैत्य गडबडीने पुढे आले. त्यांनी एक खोल घळीची काळी टोपी उलटी करून राजांच्या मुंडीमध्ये अडकवली. तिचे बंद ते गळ्याजवळ रिवाजाप्रमाणे बांधू लागले. तसा बादशाह कडाडला, चलो हटो बेवकूफ हो, कायद्याला आखेच नाहीत तर ते बांधता कशाला. त्याबरोबर दूर फेकली गेली. औरंगजेब स्वतः त्या खांबाजवळ जाऊन उभा राहिला. त्याने त्या धटिंगणांना थोडंसं दूर होण्याचा हाताने इशारा केला. खांबाशी जखडलेल्या त्या देहाकडे औरंगजेब उन्मादाने बघत होता. ह्याच नरदेहाने बादशहाच्या डोईवरचा हा जो किमाश आहे तो हिसकावून घेतला होता. नाराजीने, अपमानाने आणि वैफल्याने औरंगजेबाला दख्खन देशी गरागरा फिरवलं होतं. तो जिद्दी बगावतखोर देह आपल्या मुठीत यावा याचे बादशहाला खूप समाधान होते. शृंखलेनं खांबाशी जखडलेल्या देहाकडे पाहत औरंगजेब बोलला, संभा, जहन्नमी, तू तुझ्या बापापेक्षा आम्हाला 10 पट परेशान केलंस, सतावलंस. आमची एकही गुजारिश कबूल केली नाहीस. किमान तुझ्या तोंडून शरणागतीचे लफ्ज ऐकावेत या एकाच इराद्यानं आम्ही तुझी जुबान शाबूत ठेवली होती. तिचाही तू इस्तेमाल केला नाहीस. आमच्याशी गेले कैक साल गद्दारी करणाऱ्या बगावतखोरांची नावही सांगायला तू तयार होत नाहीस. तुझ्या डोळ्याच्या खोबणीतून तुझी नजर काढून आज पुरे 7 दिवस लोटले. तुला अंधाराच्या दऱ्यात ढकलून दिले तरी तुझ्या घमंडी पायांना अजून कपकपी सुटत नाही. मौतच्या दारात तुझ्या जनावरासारखा जुलूस काढूनही रायगडाच्या शिखरावर बसलेली तुझी राणी गडबडून जात नाही. ती दुर्गांच्या किल्ल्यांच्या चाव्या देऊन तुझी जिंदगीसाठी आमच्या पुढं सर परपटत नाही. सह्याद्रीच्या पहाडासारखी तुम्हा दोघांची कितीही बेगुमानी. संभा, तुला यापुढं आता जिंदा ठेवावा यासाठी वजह तरी काय उरली आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर जराही न डगमगता तो महायोगी धैर्याने तसाच उभा होता. कमालीची ताठ अविचल, हा नाही की हो नाही, जीवन मरणाच्या कल्पनेच्याही कैक योजने उंच जाऊन तो पोहोचला होता. बादशाचे लष्कर, कैदखानाने त्याच्या राक्षसी चाली या साऱ्या गोष्टी त्याला खूप मामुली वाटत होत्या. त्याच्या काळजाच्या कप्प्यामध्ये मात्र जगदंबेचा, जगदीश्वराचा आणि शिवरायांचा अखंड धावा सुरू होता. बादशाह आपली दमदार आणि करारी पावले टाकत त्या वीराच्या अगदी जवळ जाऊन कुजबुजला, संभा, काफर बच्चा, आम्ही गेल्या 8 सालातला जंगे मैदानावरचा तुझा जलवा पाहिलाय. त्याला दाद देण्यासाठी तुझे कैक गुन्हे माफ करायची आणि तुला राजबंदी म्हणून उमर कैदेत ठेवायची चाह आमच्यासारख्या शहनशाहच्या उरामध्ये पैदा झाली तर त्यात गैरते काय. एक और आखरी मौका ले ले, बता दे कुठे आहेत तुझे हिरे जवाहरात से लबालब खजाने. इतना तो बता दे, कौन कौन है वो गद्दार जे जिंदगीभर बादशाहचं नमक खातात आणि दुश्मनांची शायरी गातात. बादशाहच्या त्या दरडावणीचा काहीच उपयोग झाला नाही. शंभूराजांच्या मुखावरची ती बेदरकारी, ती ताठ मान अगर पाठ त्या मगरूर बादशाहपुढे जराही चुकली नाही. तसा औरंगजेब वैफल्याने काहीसा त्रासून कसानुसा हसत बोलला, संभा, केवळ खुदाची खैर म्हणून एका बेसावत बघताला तू आमच्या एका बाटक्या दख्खणी सरदाराच्या हाती लागलास. नाहीतर तू जंगली पंछी, बहता वारा, तुले यापुढे मात्र जिंदा ठेवायचा गुन्हा आम्ही हरगिज करणार नाही. क्योंकि इस बार अगर हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे तो हमें पूरा यकीन है कि तू बचेगा तो हमारा खात्मा जरूर करेगा. ये बात जैसे तुम जानते हो वैसे हम भी खूप जानते हैं. अधिक न थांबता बादशाने आपल्या धटिंगणाकडे गरकावून बघितले. त्यांच्या हाती जमदाड्यांची आणि कुऱ्हाड्यांची धारदार पाती होती. मशालींच्या तांबूस प्रकाशात ती कमालीची लखलखत होती. बाजूलाच भीमेचा काळा शार डोह, ते सैतानी दृश्य आपल्या डोळ्यांसमोर घडू नये या भीतीपोटी जणू उजेड अंधाराच्या आडोशाला पळून गेला होता. आज काहीसा लवकरच सूर्यास्त झाला होता. कुठेतरी कुत्र्यांचा कलकलाट चाललेला. जगदंब जगदंब राजे तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागले. डोळ्यांच्या खाचात नेत्रकमळे नव्हती, परंतु राजांच्या मनचक्षूसमोर अनेक दृश्यांचा जिरजिरीत पडदा हलू लागला.
आपले कोणतेही म्हणणे ऐकायला संभाजीराजे तयार नाही हे पाहून बादशाह भयंकर संतापला. त्याने फरजदारी पथकाला बाजूला केले. बोटात वाघनख्या घातलेल्या हैवानांचे एक पथक शेजारी तयार होतेच. बादशहाने त्यांना इशारा केला तसे हशम पुन्हा पुढे धावले. शंभूराजांना खांबाशी घट्ट बांधले गेले. 2 बलदंड शरीराचे राक्षस पुढे झाले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून तंबूत ताशे जोरजोराने वाजवले जाऊ लागले. तसे ते दोन्ही राक्षस दिन दिन करत बेंबीच्या देठापासून ओढू लागले. राजांच्या अंगामध्ये तीक्ष्ण वाकड्या वाघनख्या घुसून जोराने खाली खेचून ओढू लागले. राजांची त्वचा टरटरा फाटू लागली. कातडी सोलली जाऊ लागली. आतडी तुटू लागली. त्या दोघांच्या हातावर रक्ताचे उमाळे फुटून रक्ताच्या धारा खाली सांडू लागल्या. शंभूराजांनी जीव बचावण्यासाठी हंबरडा फोडला नाही, पण दातात दात रुतून तो अत्याचार सहन करण्याचा ते प्रयत्न करीत होते. वस्त्राच्या चिंध्या कराव्यात तशा त्यांच्या रक्तमांसाच्या चिंध्या होत होत्या. तो लोळागोळा होणारा मानवी देह जागच्या जागी थरथरत होता. अंगातून रक्ताचे उमाळे लागलेले महादेवाच्या पिंडीवरून अभिषेकाचे दहीदूत पायदळी पडावं तसं रक्त राजांच्या पायाभोवती गोळा झाले. त्यांच्या पकऱ्यासारख्या सोलल्या गेलेल्या देहाकडे बघून औरंगजेब खदखदा हसत होता. राजांचे फाडलेले जिवंत शरीर जागच्या जागी थरथर उडत होते. तो जिवंत देह सोलून ते दोघे हैवान बाजूला झाले. त्याबरोबर बादशहाने त्या फरजदारी 5 धटिंगांना इशारा केला. त्या दैत्यांचे हात थरथरले, पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी ते शंभूराजांवर तुटून पडले. एकाने आपल्या हातातल्या कुऱ्हाडीने धारदार पाते जोराने राजांच्या मानेत घुसवले. तशी रक्ताची एक चिळकांडी उडाली. मुंडी अर्धी तुटली, खाली उखळू लागली. त्या पाठोपाठ दुसरा एक जोरदार घाव बसला. शिर धडा वेगळे झाले. बादशाच्या समोर खोजांनी तबकात राजांची मुंडी धरली. औरंगजेबाने ती हातामध्ये घेतली. त्या गरम शिरावरून रक्ताने माखलेल्या दाढीवरून त्याने खुशीत हात फिरवला. काही वर्षांपूर्वी आपल्या थोरल्या भावाची मुंडी त्याने अशीच अगदी थंडपणे चाचपून बघितली होती. सांजेचे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले. त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली. गोपाळ नाईक जोहार मायबाप करीत आला. पुन्हा महादेवाच्या पडवीला न बोलवता अख्खा गाव गोळा जमा झाला. सारे उदासवाणे. बादशहाच्या करणीने साऱ्यांचं हृदय हललं होतं. भीतीनं अंगात हुडहुडी भरली होती. शंभूराजांच्या हत्येची बातमी ऐकून सर्वांनाच वाईट वाटलेलं. अनेकांचे डोळे पाण्याने भरलेले. न राहून गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही, पण राजांच्या लेकराचं रक्तमांस आपल्या गाव शिवच्या बाजूला पडावं आणि आम्ही गप्प बसून राहावं याचं दुःख वाटतंय. खरं आहे महाराज तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंदना खाळी दिल्यासारखा लांबूनच बोलला. शिवाजी राजानं आपल्या लेकरा बाळांवर ह्या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय? आज त्याच्या पोराचा आतडी कोथळा आमच्या हद्दीजवळ पडावा आणि आम्ही मूग गिळून गप बसावं, हे नाही बरं वाटत बघा. दामाजी पाटील भाविक वृत्तीचा, पंढरीची नित्यनियमाने वारी करणारा. तुकोबांच्या चिरंजीवांना नारायण महाराजांना गेल्या काही वर्षात सरकारातून मदत होत होती. शंभूराजांच्या काळातच देहूतून पंढरीला पालखी सुरू झाली होती. तिच्या संग दामाजींनी 4 वाऱ्या केल्या होत्या. गोविंद नाकानं तर जन्मभर शंभूराजांच्या बहादुरीच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या होत्या. त्याचा सख्खा मावसभाऊ रायप्पा आपल्या भावाला घेऊन म्हणे बहादूरगडाकडे निघून गेला होता. त्याला शंभूराजांची भेट घ्यायची होती. परंतु ते दोघे भाऊ अजून माघारी परतले नव्हते. तिकडेच कुठे परागंदा झालेले. असे उभ्या गावाचे शिवाजीराजे आणि संभाजीराजेशी असणारं नातं होतं. त्यामुळेच सारे आबालवृद्ध हळहळत होते. आजचा प्रसंग खूप बाका होता. सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन दामाजी पाटील निर्णायकी सुरात बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझं काळीज जास्त जळतंय, पण करायचं काय? गावाच्या भोवतीनं 3-4 लाख फौजेचा तळ पडलाय. बादशाची ताकद दांडगी. त्यानं त्या रक्तमांसाला कोणी शिवू नये असं फरमान काढलंय. खरं आहे पाटील, आज दिवसभर आजूबाजूच्या 10 गावातलं फारसं माणूस कोणी बाहेर पडलेलं दिसत नाही. उगाच बादशाची कळ काढायला नको ही त्यांना भीती. आपल्या गावातल्या 60-70 तरण्या पोरासनी 4 दिवसांमागं असं बेदम ठोकले त्यांनी की अजून पोरांनी अंथरुणं सोडलेली नाही. त्यात गावावर नवी बिलामत नको. पंचकृषीतली बाकीची सारी गावं गपगार बसल्या तर आपणच कशाला घोड्यावर बसायचं? जेवण वेळ झाली होती. गाव पाटलाने निकाल दिलेला. गावकरी आपापल्या घराकडे परतले. भाकर तुकडा खाऊन अंथरुणात पडायची तयारी करू लागले. पण जना परटीन मोठी जिद्दीची बाई होती. तिची आणि राधाई पाटलिनीची खूप दोस्ती होती. आज भाकर तुकडा विसरून राधाईच्याच वाड्यावर ती जाऊन बसली होती. राधाईने पाटलांना जेवण वाढता वाढता पुन्हा एकदा विषय काढला. शंभूराजांसाठी काहीतरी करा कारभारी. खूप आग्रह धरला. परंतु मोगली फौजेच्या विरुद्ध पोहायची दामाजीची इच्छा नव्हती. शेवटी वाड्यात राधाई आणि जनाईच उरल्या. राधाईने गोविंदा येसकराकडून सांगावा दिला. तशा
अनेक घरातल्या आयामाया लहान थोर पोरी पाटीलवाड्यात गोळा झाल्या. गावातल्या त्या आयामायांसमोर हातवारे करीत जना बोलली, एवढी दांडगी दुनिया काय ओस पडली या? आपल्याच गावाच्या शिवशेजारी शंभूराजांच्या मांसाचं तुकडं का पाडावं? पाटलीनबाई, मी सांगते बघा, आमच्या पूर्वजांनी गेल्या जन्मात मोठं पुण्याईचं काम केलेलं असावं, म्हणून तर शिवाजीचा बाळ आपल्या गाव पंढरीच्या मांडीवर झोपायला इतक्या लांब आलाय. शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी अधिक गोष्टी निघाल्या. त्या आठवणींनी आयामायांची काळजं हेलावली. रात्र बरीच वाढली तरी कोणी तेथून बाजूला हलायला तयार होईना. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीनं बोलावून घेतलं. काही वर्षांमागे सज्जनगडावर शंभूराजांची भेट कशी झाली होती, स्वराज्याचा युवराज कसा धाडसी आणि नेक होता, ह्या आठवणी काढत बुवांनी आपले डोळे पुसले. बाकीचेही हेलावून गेले. तेवढ्यात त्या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातली काठी पोटावर धरत दूर बसून राहिला. जना त्वेषानं पेटली होती. ती चवड्यावर बसत गोरखनाथाला चिडून विचारू लागली, बुवा, समजा मोठा धरणीकंप झाला, त्यात पुरा गाव गाडला जाऊ शकत नाही का? खरं आहे, रानात वनवा पेटला तर तिथली गावं बी जळून खाक होत्यात का नाही? बिलकुल लेकी. मग मी म्हणते, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचं मांस गोळा करून आणलं, त्याला अग्नी दिला म्हणून पाचशा करून करून काय करेल? गाव जाळेल इतकंच नव्हं ना? जनाच्या बोलण्यानं राधाई पाटलींसुद्धा पेटून उठली. तिच्या अंगातलं रक्त गरम झालं. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी अगर नदीजवळ कधी कोणा बेवारशी माणसाचं प्रेत आढळलं तरी ते सडलेलं प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी, असं शास्त्रपुराण सांगतं. आणि इथं शिवाजीराजेंच्या बाळाचे तुकडे बेवारशासारखं नदीत पडल्यात. आम्ही सारे नामर्दावानी बांगड्या भरून गप. लांबून गोविंदाचा आवाज आला. त्या जमावाला द्वेषाची आणि संतापाची जणू चीडच आली. साऱ्या आबला सबला होऊन उभ्या ठाकल्या. संतापाने त्या पेटून उठल्या. चला नदीकडे चला. एकच आरोळा उठला. आया माया हातात केरसुनीची दांडी, मुसळे, दांडकी जे सापडेल ते घेऊन नदीकडे जायला सिद्ध झाल्या. बाहेर गच्च काळोख, पण साऱ्या लेकीवाळी आया माया पदर खोचून एकाच निर्धाराने तयार झाल्या होत्या. वाड्यातला तो गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आज शिनून झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला. तो गुरकावला, कारभारनी काय हो परकटपणा चालवला? पातशानं गावावरनं गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळन तुम्हाला? कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस घारी गिदडांना देण्यापरास आपण मेलेलं काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचा गाव आणि घर. निघालो आम्ही. राधाई पाटलीनं हातात भाल्याची काठी घेतली आणि ती वाड्यातून तरातरा बाहेर पडली. तिच्याबरोबर जनापरटी हातामध्ये कमठा धरले गोरखनाथ बुवा आणि वडू गावातली स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली. गावाची वेस मागं टाकत सारे नदीकडे धावू लागले. समोरच्या फळीत हातात ती काठी नाचवत गोविंद पुढे होताच एकदाचा नदीचा गवंड आला. पाचशाही फौजेला सुगावा लागू नये म्हणून हळू नेटानं स्त्रिया दरड उतरू लागल्या. आसमंतात काळाकुट्टा अंधार होता. आयामायांनी पाठीमागे सहज वळून पाहिले तर गावातले सारे पुरुष त्यांच्या पाठोपाठ धावत नदी किनारे आलेले. त्यात दामाजी पाटीलही होता. घराघरात जखमी होऊन पडलेल्या पोरांपैकी काही जण लंगडत मोठ्या ईर्षेने मागोमाग धावत आलेले. दंगा मस्ती मौज मजा करून पाचशाचे सैनिक उशिरा पण डाराडूर झोपलेले. गावकरी दबकत दबकत पात्र ओलांडून पल्याड गेले. त्यांनी काडांच्या चुडी पेटवल्या. त्यांच्या फुरफुरत्या प्रकाशात नदीकाठ चाचपडला. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपली नेसूची धोतरं सोडली. त्यामध्ये शंभूराजांच्या मांसाचे मिळतील ते तुकडे वेचून वेचून गोळा केले. लागले सारे झपाट्याने पुन्हा परतले. गावच्या चावडीवर माघारी आले. पोरासोरांनी आपापल्या घरात धाव घेतली. कोणी शेणकुटा आणली, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची तयारी झाली. सर्वांना एकच पेच पडलेला, चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील तर आता आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होता, पण त्याचा जमीन जुमला कोसभर अंतरावर होता. बाकीचे जमीन मालक घाबरलेले. उद्या पाचशाचे दरकदार आले आणि जमिनीचा मालक म्हणून त्यांनी आपलाच गळा पकडला तर? कुळवाड्यांची ती भंबेरी गोविंद नाकला सहन नाही झाली. तो पुढे धावला. गावाशेजारचीच आपली जमीन दाखवत बोलला, या इकडे या. ही आम्हा महारांची वतनी जमीन. इथं आमच्या जमिनीत द्या दहन शंभूराजांना. तुम्हा कुरवाड्यांना घर लागतं, जमीन लागतं. आम्हाला तुमच्यासारखं लाडकोट कुठं असतात? समजा उद्या पाचशाचं संकट आलं तर कुठं निघून जाऊ? आणि ह्या शंभूराजाची गोष्ट काय सांगावी? आम्हा थोरांच्या थाटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा ह्यो पहिला राजा होता रे बाबांनो. कसं इसरू आम्ही त्याला? गोविंदाच्या जागेत टाकोटाक सरण रचलं गेलं. अंत्यसंस्कार लवकर आटोपणं आवश्यक होतं. पाचशाचा घाला केव्हाही येण्याची भीती होती.
दामाजी पाटलाने चौफेर गोफणगुंडे घेऊन गावातल्या पोरांची फौज उभी केली होती. अचानक वैऱ्याची घोडी धावून आली तर त्यांना वेशीबाहेर अडवा, गोफणीतल्या दगडांनी लोळवा, प्राण गेला तरी अंत्यसंस्कारात अडथळा आणू देऊ नका असं त्यांना बजावून सांगितलं होतं. त्यानुसार पोरं पहारा देत गावाबाहेर खडी होती. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र तुळशीपत्र वाहिली. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधड पेटू लागली. काळ्या मिट्ट आसमानाकडे झेपावू लागली. त्याबरोबर गावकऱ्यांना जोराचा हुंदका फुटला. स्त्रिया पोरं धाय मोकलून रडू लागली. एकमेकांना मिठ्या मारत उभ्या गावानं आकांत चालवलं. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठं आलास रे पाखरा. अरे शंभूराजा. त्या शोकाला अंत नव्हता. लोक गुरासारखे हंबरत होते. धाकटी पहाट व्हायच्या आधीच चिता विझवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबडे फुटता फुटता ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होतं. पाखरं जागी होऊ लागलेली. नदीकाठावरचा जमलेला तो बहादूर वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान सर्वांच्या मुखावर होतं. विशेषतः बायबापड्यांच्या तोंडावर मोठी वीरश्री झळकत होती. भीमेच्या पात्राकडे पाहत गोरखनाथ बुवांनी हात जोडले. मनोभावे त्या पात्राला वंदन केले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.